माधव पाटणकर सर या सर्वच मान्यवरांना विनंती राहील, तरुण भारत हे वर्तमानपत्र ज्यांनी सुरू केलं, प्रारंभ या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्या वर्षाताई देशपांडे करतायत. टाळ्या वाजून आपण या दीपप्रज्वलनाचं कौतुक करूयात. तरुण भारतला 30व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करूयात, जी देखील विनंती आहे. स्मार्टस अबॅकसचे सन्माननीय नरेंद्रजी शेलार सर, त्याचप्रमाणे बिझनेस कोच आणि सेलिब्रिटी अँकर डॉक्टर भाग्यश्री शिंदे, आपल्याला ही विनंती आहे. या सर्व सुवासिनींच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलित होत आहेत. तरुण भारतच्या आवृत्ती प्रमुख सन्माननीय प्रगती जाधव पाटील यांना देखील विनंती राहील, ज्योतीला ज्योत लावून आपण दीप प्रज्वलनामध्ये इकडे एक मिनिट पुढे. तरुण भारत साताराच्या आवृत्ती प्रमुख प्रगती जाधव. वर्धापन दिनाच्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांचं स्वागत करताना मनोमन खूप आनंद होतोय. वाचकांशी नाळ जोडून तरुण भारतनं आजपर्यंतचा हा टप्पा गाठलेला आहे. शतकोत्तर वर्ष साजरं करताना आम्हाला विशेष आनंद होतोय की एकीकडं आपण सोशल मीडिया आणि सोशल मीडियामुळं वाचकांची कमी झालेली संख्या याची ओरड करत असताना तरुण भारतनं स्पेशलायझेशन जपून त्यांचे वाचक आजही टिकवून ठेवलेले आहेत. आज तुमच्या सगळ्यांच्या रूपानं इथं तरुण भारतच्या वाचकांबरोबर संवाद साधायला मिळणं ही एक दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल. मला आनंद होतोय की आज व्यासपीठावर सगळे जे मान्यवर आहेत ते सगळे एकसे एक दिग्गज आहेत, त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात अद्वितीय काम करणारे आहेत. आणि आज तरुण भारतला आशीर्वाद देण्याच्या निमित्तानं या सगळ्यांनी इथं जे येणं केलेलं आहे त्याबद्दल मी त्या सगळ्यांचे आभार मानते. आणि जो स्नेह तुम्ही यापूर्वी तरुण भारतवर ठेवलेला आहे असा स्नेह यापुढं पण तरुण भारतवर कायम ठेवा. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर भाग्यश्री मोहन. मी मोटिवेशनल स्पीकर आहे आणि बिझनेस कोच आहे. तरुण भारतच्या सातारा वृत्तीला 30 वर्ष होत आहे आणि तरुण भारतला खूप शुभेच्छा. संपूर्ण महाराष्ट्रभर तरुण भारत जसं नाव सांगते, तरुण आणि भारत 105 वर्ष झालेली आहेत. तसे सातारा वृत्तीला पण जेव्हा 105 वर्ष होतील तेवढाच तरुण राहील आणि भारतातल्या असंख्य ज्या न्यूज आहेत त्या प्रामाणिकपणे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करेल अशी मला ग्वाही आहे. आणि खूप शुभेच्छा संबंध टीमला, खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी माधव पाटणकर, संचालक राजा अकॅडमी सातारा. आज इथे आपण तरुण भारतचा वर्धापन दिनानिमित्त आलेलो आहे. या 30व्या वर्धापन दिनाच्या संपूर्ण तरुण भारत परिवाराला हार्दिक शुभेच्छा. तसंच आजच्या या दिवशी तरुण भारतने गोल्डन स्क्वेअर नावाचा एक विशेष पुरवणी अंक प्रकाशित केलेला आहे. त्यासाठी सुद्धा तरुण भारत परिवाराला हार्दिक शुभेच्छा. आज तरुण भारतचा 30वा वर्धापन दिन सातारा येथे साजरा होते. गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या आणि विशेषतः सीमा भागाच्या ग्रामीण भागामधले विविध प्रश्न सातत्यानं प्रशासनासमोर, सर्वसामान्य जनतेच्या समोर मांडण्याची भूमिका घेतली आहे. अनेक निर्भीड अशा प्रकारचं हे वृत्तपत्र आहे. या वर्धापन दिनाच्या निमित्तानं या जिल्ह्यामधल्या अनेक उपक्रमांना त्यांनी चालना दिलेली आहे. अनेक प्रश्न त्यांनी सर्वांच्या समोर आणले. त्याबद्दल त्यांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो. त्यांना पाहण्यापासून माझी म्हणजे मी बेळगावची आहे आणि बाबूरावना पाहत आम्ही लहानाचे मोठे झालो आणि झालाच पाहिजे. बेळगावला सोडून तुम्ही महाराष्ट्र स्वीकारलात याचा तुमच्यावर आमचा राग आजही तितकाच कायम आहे. आणि त्या चळवळीमुळे मी आज चळवळीत आहे. त्यावेळेला ती चळवळ बाबूरावांच्या माध्यमातून आणि बाबूराव असेपर्यंत एकदाही कर्नाटक सरकारची जाहिरात आमच्या तरुण भारतमध्ये आली नाही. आणि आजही आमच्या बेळगावमध्ये तरुण भारतमध्ये छापून येणं हे BBCला येणं इतकं महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे तरुण भारतची जी बेळगावची इमेज आहे आणि माझ्यासाठी हा अनेक जण विचारतात की तरुण भारतची काय, तर आज पहिले म्हणजे तरुण भारत इथे सुरू झाल्यापासूनची मे बी पहिला किंवा दुसरा वर्धापन दिन असेल ज्यावेळेला किरण सर इथे नाही आहेत. पण त्यांनी धुरा सांभाळल्यानंतर किंवा आमच्या शैला दाभोळकरांचे वडील त्याचे उपसंपादक राहिले आणि त्या सगळ्या काळामध्ये ते सगळं जवळून पाहत आम्ही लहानाचे मोठे झालो. आणि म्हणून बेळगाव तरुण भारत साताऱ्यामध्ये सुरू होणं, साताऱ्यामध्ये वाचक म्हणून आम्ही सगळेजण त्या कुटुंबाचे भाग आहोत. आणि मला विशेष आनंद आणखीन एका कारणासाठी आहे. आमच्या लाडली अवॉर्डच्या विजेत्या केवळ पत्रकारिता
चांगल्या स्टोरीज करणं असं न मानता ते प्रत्यक्ष जगणाऱ्या स्वतःच्या प्रेग्नन्सीत लोकमतमध्ये असताना त्यांनी डेकॉय ऑपरेशन करून एक स्वतःचा एक पत्रकार म्हणून एक आयकॉन तयार केलं, एक जागा प्रगतीची आहे की ज्याला कोणीही अजूनपर्यंत हात लावलेला नाही. स्वतः प्रेग्नंट असताना ती मालेगावला आली आणि तिने प्रत्यक्ष डेकॉय ऑपरेशनमध्ये भाग घेतला आणि शिक्षेपर्यंत ती टिकली. खूपदा माणसं मध्येच सोडून जातात, मॅनेज होतात वगैरे, अनुभव आम्ही खूप घेतलेले आहेत. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, या शहराच्या इतिहासामध्ये तारा राणीचा सातारा आहे, सावित्रीबाईचा सातारा आहे, मनूचा सातारा आहे आणि जिथे परिवर्तनाच्या चळवळीची ही राजधानी आहे, ती जेवढी शिवाजी महाराजांची राजधानी आहे, म्हणजे त्या अर्थाने अटकेपार झेंडा लावणाऱ्या मराठ्यांची राजधानी आहे, तेवढी ती इथल्या महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या विचाराची राजधानी आहे. आणि अशा राजधानीमध्ये एका वृत्तपत्राच्या प्रमुखपदी आमच्या सगळ्यांच्यासाठी जी नेहमीच आदर्श राहिली ती प्रगती तिथे विराजमान होते. एका मोठ्या स्ट्रगलमधून ती आलेली आहे. ती कुणीतरी मायबाप सरकार गॉडफादर कुठेतरी बसलाय म्हणून तिथे येऊन बसलेली नाही आणि त्याची नोंद आमच्या किरण सरांनी घेतली. खरं तर आज मी त्यांना थँक्यू म्हणायला आलेली आहे. आज जे संपादक आमचे बेळगाववरून आवर्जून इथे या कार्यक्रमासाठी एवढ्या लांबून इथे आलेले आहेत, त्यांना पण मी सांगेन की आमचा निरोप पोचवा. सातारा म्हणून, लेक लाडकी अभियान म्हणून आम्ही त्यांचे आभार व्यक्त करू इच्छितो आणि प्रगतीच्या आणि तरुण भारतच्या यापुढच्या सगळ्या वाटचालीला लेक लाडकी अभियानाच्या वतीने, समस्त सातारा जिल्हा महिला संघटनेच्या वतीने मी शुभेच्छा व्यक्त करते. तरुण भारत मधूनच माझ्या जर्नलिझमची सुरुवात झाली आणि खरं तर आज माझं असं ऑब्झर्वेशन आहे आणि ठाम मत आहे की जवळपास 70 ते 80% जी वेगवेगळ्या मीडियामध्ये काम करतात किंवा गव्हर्नमेंट किंवा अदर PR सेक्टरमध्ये काम करतात, त्यांचं मूळ विद्यापीठ हे तरुण भारत आहे. तरुण भारत म्हणजे संजय सुद्धा समोर आहे माझा मित्र, व्हॉट अ ग्रेट सरप्राईज. आणि या सगळ्या खरं तर आज तरुण भारत खऱ्या अर्थानं तरुण झाला साताऱ्यातला आणि एका तरुण खांद्यावरती या तरुण भारतची जबाबदारी आहे आणि हे खांदे निश्चितपणे अतिशय जोमदार आहेत आणि अत्यंत धारदार आहेत आणि अत्यंत ताकदीनं हा सगळा तरुण भारतचा जो डोलारा आहे तो पेलणारे आहेत. आणि मी जवळपास सांगलीमध्ये काम केलंय, कोल्हापूरमध्ये काम केलंय आणि आता जिल्हा माहिती अधिकारी म्हणून साताऱ्यातला तरुण भारत पाहते. तर या सगळ्या तरुण भारतच्या ऑफिसेसचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे आहे की एक कुटुंब म्हणून काम करणारे सगळी यंत्रणा त्या ठिकाणी आहे. म्हणजे तू मोठा मी मोठा हा तरुण भारतच्या यंत्रणेमध्ये मी कधीही क्लासिफिकेशन कोणामध्येही पाहिलेलं नाही. आणि हे जे टीम स्पिरिट आहे ते टीम स्पिरिट सन्माननीय किरण ठाकूर सरांनी निर्माण केलेलं आहे. म्हणजे मागच्या वेळेला ठाकूर सरांचा वाढदिवस जेव्हा होता ना, त्यावेळेला स्टेजवरती मी गेले होते आणि माझ्यासाठी सगळ्यात आनंदाचा क्षण तो होता की ठाकूर सरांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवून मला माझी कन्या म्हणून मिठी मारली होती, जेव्हा मी त्यांना हे सांगितलं की मी तरुण भारतमधनं माझ्या करिअरची सुरुवात केलेली आहे. आणि अशी आमच्यासारखी अनेक मुलं, अनेक विद्यार्थी तरुण भारतनं घडवलेले आहेत. तरुण भारतला मनापासून शुभेच्छा.